जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। धन्यवाद। माननीय सदस्य श्री सुरेश महात्रे जी। धन्यवाद अध्यक्ष महोदय। मी माझ्या शपथविधीनंतर पहिल्यांदाच या सभागृहात बोलण्याची मला संधी मिळाली। त्या अगोदर या पवित्र सभागृहात मी ज्यांच्या आशीर्वादाने ज्यांच्या मार्गदर्शनाखाली पोहोचलो ते आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय। आमच्या ताई सुप्रियाताईंचे देखील आभार व्यक्त करतोय। आणि बजेटविषयी बोलण्यापूर्वी मी संपूर्ण देशावर बोलण्यापेक्षा मी माझ्या महाराष्ट्राविषयी आणि माझ्या भिवंडी लोकसभा क्षेत्राविषयी बोलण्याला प्राधान्य देणार आहोत। महोदय, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की देशात सगळ्यात जास्त टॅक्स हा महाराष्ट्रातून येतो, परंतु प्रत्येक वेळेस आपण पाहतात की महाराष्ट्रावर प्रत्येक वेळेस अन्याय केला जातो। 2019ला महाविकास आघाडी सत्ता महाराष्ट्रात होती, देशात भाजपाचे सरकार होते, त्यावेळेस आम्ही समजू शकलो। परंतु आता देशात देखील भाजपाचे सरकार आहे, महाराष्ट्रात देखील भाजपाचे सरकार आहे, तरी सुद्धा आमचा जो टॅक्स निधी तो आपल्याकडे येतो 100% नव्हे तर आम्हाला 50% तरी कमीत कमी मिळावा। 10 ते 15% जी आमची बोलवण केली जाते आणि जो आमच्या महाराष्ट्रावर अन्याय केला जातो त्याविषयी माझा स्पष्ट विरोध मी दर्शवतो। दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे, महाराष्ट्रात आणि खास करून माझ्या भिवंडी लोकसभा क्षेत्रात बुलेट ट्रेन माझ्या लोकसभा क्षेत्रातून जातोय। या बुलेट ट्रेनचा कार शेड माझ्या लोकसभा क्षेत्रात आहे। महोदय, या बुलेट ट्रेनसाठी हजारो करोड रुपये खर्च केला जातो, परंतु या बुलेट ट्रेनच्या याच्यात जे काही गैरव्यवहार झालेले आहेत, मी प्रांत असतील, कलेक्टर साहेब असतील, तिथले पोलीस कमिशनर असतील यांच्याकडे लेखी तक्रार दिलेली आहे। जे मोदी साहेबांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्या ड्रीम प्रोजेक्ट खरं म्हटलं तर हे देशाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा आहे। मला मान्य आहे, मी अभिनंदन देखील करतो मोदी साहेबांचं, परंतु इथं खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। काहीशे करोड रुपये हे परत रिव्हॅल्युएशन करून 2020ला एका जागेचं एका स्ट्रक्चरचं व्हॅल्युएशन 100 रुपये केला जातो, परत 2024ला त्याच जागेचा त्या स्ट्रक्चरचं व्हॅल्युएशन 500-600 रुपये केला जातो। असा काहीशे करोडचा अपव्यय हे झालेला आहे। कारण बघा, आपण एवढे 1000 करोड रुपये जेव्हा मंजूर करतो तेव्हा त्याच्यावर निर्बंध देखील असायला पाहिजे, लक्ष असायला पाहिजे। आणि म्हणून मी नक्की आपल्या निदर्शनास आणून देतो की याविषयी आपण माहिती घ्याल, चौकशी कराल, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतोय। आणि ते बोलण्यापूर्वी एक मुरबाड ट्रेनचा आमचा विषय आहे। आपल्या माहितीसाठी सांगतो की स्वर्गीय नाना शंकर शेठ यांना रेल्वेचं जनक म्हणून संबोधलं जातो आणि या नाना शंकर शेठचा जन्म हा मुरबाडमध्ये झालेला आहे, परंतु हा मुरबाड तालुका अनेक वर्षापासून रेल्वेच्या प्रतीक्षेत आहे। 2022-23 मध्ये मुरबाड रेल्वेला मान्यता मिळाली, 864 कोटीचा प्रोजेक्ट बनवला, परंतु त्याच्यात आणखी लँड ॲक्वायरसाठी फक्त 1300 करोडची आवश्यकता होती, परंतु ते 1300 करोड 2022-23 पासून ऑगस्टपासून आजपर्यंत आम्हाला दिलेलं नाही। जर ते 1300 करोड दिले तर मुरबाडवासियांचं स्वप्न पूर्ण होईल। याहीपेक्षा महत्त्वाचं, जे रेल्वेचे जनक आहेत नाना शंकर शेठ यांच्या स्मृतीस खऱ्या अर्थाने आपण श्रद्धांजली वाहू असं माझं मत आहे। आणि मला विश्वास आहे की आपण हे 1300 करोड रुपये मंजूर करून या रेल्वेला प्राधान्य द्याल। महोदय, जेव्हा बुलेट ट्रेनचं आपण पाहतो, बुलेट ट्रेनपासून तुम्ही 20 ते 25 किलोमीटरच्या अंतरावर गेल्यानंतर आमचे जे काही रेल्वे स्टेशन आहेत, वाशिंद असेल, आसनगाव असेल, आडगाव असेल, बदलापूर आहे, अशा रेल्वे स्थानकात जर तुम्ही परिस्थिती बघितली, तिथले बाथरूम बघितले, तिथले बाकडे बघितले, वरचे शेड बघितले, एक शेड 1 करोडच्या शेडचं काम बदलापूर रेल्वे स्टेशनमधून 2 वर्षापासून चालू आहे, ते पूर्ण होत नाही। म्हणजे एकीकडे आपण बुलेट ट्रेन सारखा लाख करोडचा प्रोजेक्ट बनवतो, दुसरीकडे काही करोडांचा विषय आहे तिथं आपण जाणीवपूर्वक लक्ष देत नाही। ज्या मध्यमवर्गीयांच्या जीवावर ही रेल्वे एवढी फायद्यात आहे
तर त्या मध्यमवर्गीयांकडे आपण आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण शेतकऱ्यांविषयी चांगल्या योजना आणल्यात किंवा शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, हमी भाव मिळाला पाहिजे, उत्पन्न वाढलं पाहिजे. पण हे सगळं करताना मी आपलं लक्ष आवर्जून महाराष्ट्राकडे वेधेल की सगळ्यात जास्त महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. परंतु या आत्महत्येला जी काय भौगोलिक परिस्थिती असेल, जीही परिस्थिती असेल, या परिस्थितीवर मात करून त्याच्यातून मार्ग काढणे हे शासनाचं कर्तव्य आहे. परंतु गेल्या अनेक वर्षापासून हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर देखील आज पण ही सारखीच परिस्थिती आज आमच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर आहे. तर कृपया करून या गोष्टीकडे आपण लक्ष वेधलं पाहिजे, त्याच्यात मार्ग काढला पाहिजे. कारण शेवटी जरी भौगोलिक परिस्थिती वेगळी असली तरी भौगोलिक परिस्थिती सुद्धा आपण इतर देशात गेलो का पाहतो की भौगोलिक परिस्थितीवर मात करून ते लोक खूप पुढे गेल्यात. आपण देखील जाऊ शकतो. तशा परिस्थिती आपण करावा. आता जो कुंभमेळा झाला सगळ्या हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. 144 वर्षानंतर अध्यक्ष महोदय हा योग आलेला आहे. एवढा चांगला योग आलेला असताना आपल्यालाही कल्पना आहे कुंभमेळ्याचं नियोजन हे महिना 2 महिन्यापूर्वी होत नाही. हे कमीत कमी 10, 12, 14 वर्षापूर्वी नियोजन होतं. आणि असं नियोजन एवढ्या वर्षाचं असताना देखील आज तिथं जी काही चेंगराचेंगरी झाली, जे काही लोक मृत्युमुखी पडले, त्या सगळ्यांच्या स्मृतीस मी अभिवादन करतोय, श्रद्धांजली वाहतोय. परंतु या सगळ्या गोष्टी जबाबदार कोण आहे? कारण आज करोडो, आपल्याही कल्पना आहे या देशाची लोकसंख्या 130-140 करोड आहे. तर कमीत कमी त्याच्यातून 45 ते 50 करोड लोक हे तिथं दर्शन. सर मी पहिल्यांदा बोलतो, फक्त 2 मिनिटं बोलतो, 2 मिनिटं मी पहिल्यांदा बोलतो. याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. खास करून विद्यार्थी जे देशाचे भविष्य आहे. आज आमच्याकडे शाळांची परिस्थिती पाहतो. माझं म्हणणं आहे सगळ्या शाळा सरसकट डिजिटल व्हायला पाहिजे आणि सगळ्या विद्यार्थ्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये नाही तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये देखील मोफत त्यांच्यावर इलाज केला गेला पाहिजे. कारण जर आरोग्य चांगलं राहिलं तर शिक्षण देखील होईल आणि या विद्यार्थ्यांचं आरोग्य शिक्षण चांगलं झालं तर भविष्य हे या देशाचं आणि आपल्या सगळ्यांचं हे चांगलं असेल. एक गोष्ट मी 2 मिनिटात आपण अध्यक्ष महोदय, बीड परभणी सारखी परिस्थिती आप समाप्त कीजिए प्लीज. 2 मिनिट साहेब. बीड अध्यक्ष महोदय, बीड परभणी सारखी परिस्थिती माझ्या भिवंडी लोकसभा क्षेत्रात उद्भवत आहे. माझ्या भिवंडी लोकसभा क्षेत्रात एका गुन्हेगारावर 14 केसेस होतात. 14 केसेस. No time, man. Deadline, boss, crazy all nighter. जामीन मिळाल्यानंतर तो आरोपी पुन्हा 6 गुन्हे करतोय. तडीपार असताना 2 गुन्हे करतोय. 50 दिवस झाले पोलीस त्याला अटक करत नाही. तो आरोपी सार्वजनिक कार्यक्रमात, लग्न विवाह असेल, टुर्नामेंट असेल, जाहीररित्या फिरत असतो. माझं म्हणणं असं आहे की ही बीड परभणी सारखी परिस्थिती माझ्या भिवंडी लोकसभा क्षेत्रात येऊ नये. आणि खास करून जे खासदार निधीचा विषय झाला त्याच्यात नक्कीच आपण वाढ करावी. कारण 6 मतदारसंघ आहेत आणि आपण माझं ऐकलं त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. थँक्यू. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.